टायर निघलं टायर कसला तरी टायर आवाज यायला लागला एकीचा आवाज यायला लागलाय खड 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 आणि यार गियर बॉक्स फूट गए वहाँ तक मेरे को लेके जाने में हेल्प करो गाड़ी में साइकिल डाल के असं परेशान आहे लय जास्त परेशान आहे मी म्हटलं तुम्हाला सर्वांना सांगावा विषय असा आहे ना हॅलो मित्रांनो मी आहे छोटा रायडर सगळं तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये असला मी कुठं आहे आज लाग मी भावांना आसाममध्ये आणि आता सध्याला गुवाहाटीमधून 10 ते 15 ते 16 किलोमीटर सध्याला थोडं आलो आहे आणि मी सगळ्याला सिलिगुडीकडे निघालो आहे सिलिगुडीमधून आपला एकमेव रस्ता आहे खाली जाण्यासाठी आपल्या महाराष्ट्राकडे निघण्यासाठी तर तुम्हाला सांगतो आता प्लॅनिंग कसं आहे आता इथून मी जाणार नाही सिलिगुडीमधनं नंतर खाली आपण जाणार इकडं केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश नंतर ओडिसा नंतर खाली आपण करणार जगन्नाथपुरी आणि तिथून मग नंतर आपण खाली जाणार तिथनं खाली रामेश्वरम दर्शन घेऊन मग आपण वर सांगली सातारा कोल्हापूरमधनं असं वर मुंबईकडे निघणार मुंबईमध्ये आपण मस्त फिरणं नाही जात 7-10-15 महिनाभर म्हणा मुंबईमध्ये आपण आणि तिथनं मग नंतर ना माघारी आपण आपल्या घरी नंतर दुसऱ्या चालू करणार नाही असं काहीतरी माझं फुल्ल प्लॅनिंग आहे तर असं तुम्ही बघू शकता मी मस्त मध्ये आता रेडी व्हायचं मला अजून आज झालेलं नाही आत्ता उठलो भाऊ 6:30 वाजता आज उठलो आता 7 वाजता त्या आणि ही बघा बघा ही टेंट आहे काल ते उघडतो जाम समधी कपडे काढले मस्त मध्ये उघडा झोपलो आतमध्ये पण ती काल दिवसभर अंग आम्हाला भिजलं त्यामुळे माझं अंग चिकाट झालं चला मी आता आंघोळ करून घेतो पाणी पिणे आहे मस्त मी चालू आणि ब्रश करतो अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला काय सांगायचे आहे मला अजून तिथं सायकल आहे काल रात्री मीच बसलो तर मला जास्त पाऊस आला पाऊस आला काल रात्री काय झालं तुम्हाला सांगू का चहा पेत बसल्यावर नंतर मला कळायला पाऊस आला गेलो लगेच फट करून गेलो आणि आधी तिने समजा आवरून ठेवलं वरून त्यावर लगेच कापाडी दाखलं वरून वॉटरचं कवर मग नंतर येऊन आलो नंतर चहा पेत बसलो असं झालं आता सकाळ पण चहा प्यायलाच बोललेलं आहे सकाळ आता ही मासा बघा ही मासा वा हाँ ये एकदम खतरनाक मासा है गुड मॉर्निंग कैसे हो आप सब ठीक है हाँ। आपको साइकिल कितने में मिली है 10 रुपये 10 रुपये में 10,000 में 10,000 ची सायकल आहे ही बघा तिथं त्यानं म्हणली ही समजा केच ह्या मुलांना बनलेलं आहे तर मस्त मध्ये निघायचा नाश्ता पुरी सब्जी पानी चहा अरे वो नीचे भी बना रहे हैं क्या फ्राई राइस बना रहे हैं नीचे भी मेरे को खाने के लिए वो नीचे बना रहे हैं फ्राई राइस खाली बनवायला लागले नाही तर म्हणून बनवलं या तर ना काल रात्री ही मला म्हणलीच नाही तुमच्या नावचं आम्ही जेवण बनवतो किंवा तयार करतो या तर नंतर काय झालं ना काल त्यांना माझ्यासाठी जेवण बनवलं मी जाऊन दुसऱ्या हॉटेलवर जेवण केलं पाऊस चालू होता त्यामुळं मी लगेच गेलो मला भूक लागलेली नाही नंतर ह्या मालकाचा फोन आला की आम्ही तुमच्यासाठी जेवण तयार केलं आणि त्या टाईमला मी जेवण करत होतो तर म्हटलं मी सकाळच्याला खातो म्हटलं सकाळच्याला मला गरम करून द्या तरी बघा फ्राय राईस तयार केला आहे आणि पनीरची भाजी आणि आता ही मी खाणं नाही मस्तमध्ये आणि मग निघून नाही पुढं असं काहीतरी आहे चला खावा आता तर सकाळचा प्रवास चालू झालेला आहे आणि समद्यांना हर हर महादेव आणि आयांबाईच्या नावानं सांग बोल नॉर्मल चढ ही आता रस्ता आहे नाही याला चढ आहे आता इकडे मी निघालूया तिकडे नॉर्मल चढ आहे उतार नाही पहिले आता असा उतार होता मला जाताना चढ आहे आता ह्याच रस्त्यानं मला 700-800 किलोमीटर लांब जायचे माघारी आता ह्याच रस्त्यानं 800 किलोमीटर ह्याच रस्त्यानं आलो आणि ह्याच रस्त्यानं 800 किलोमीटर मला पाठी माघारी जायचं आहे असं आहे बा
पाणी लोड करून घेतलेलं आहे पिण्यासाठी. आणि थर्मास जी आहे का नाही ते थर्मास मी अरुणाचलमध्ये घेतलेलं. ते एका भावाने दिलेलं मला. म्हणलं राहून दे म्हणलेलं तुम्हाला माघारी जाऊन द्या. माघारी जाताना बघितलं पण तिथे नव्हतं थांबलेलं. मग नंतर मी माझ्यापाशी ठेवलं. आता निघालो आता मी सनाठी या रस्त्यानं एकदम बोरारमध्ये. एक आहे बरं का इकडे लय मोठं की आपल्या महाराष्ट्रात लय जास्त ऊन आहे. लय म्हणजे अत्यंत भयंकर कडाक्याचं ऊन आहे. इकडे लय ऊन नाही तसलं काय नाही. इकडे फक्त आणि फक्त मेघराजांची कृपा खूप जास्त इकडे. काल रात्री बरं खतरनाक मध्ये पाऊस झालाय बा. झाडं झुडपं एकदम मस्त आहे बघा. कसला तरी टायरना आवाज यायला लागला. एकीचा आवाज यायला लागलाय खाड 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 खाड. आणि चाक पण जड जायला लागले ऑटोमॅटिक. आहे का आवाज ऐकला? आवाज आहे का? काहीतरी झालंय. हमखास काय नाही काहीतरी झालं टायरात हमखास पाठीमागच्या. आहे का लय वाजायला लागले काढा काढा. तर माझ्या सायकलचा फिरवून प्रॉब्लेम झालेला आहे भावांनो. आणि ते बी गेअरबॉक्सच आहे. माहीत नाही गेअरबॉक्स कशामुळे काम करतो माझा. मी गाडीला हात करून बघतो. थांबली हो जर थांबली गाडी तर चांगली गोष्ट आहे. बाईक काय विचार हां बट यार मेरे साइकिल का यार गेयरबॉक्स टूट गया है. वहाँ तक मेरे को लेके जाने में हेल्प करोगे गाड़ी में साइकिल डाल के. ये क्लिक का भी गेयरबॉक्स है ना ये फट गया है तो डाल दो. थँक्यू यार अशी मदत करते मी त्यामुळे मला खरंच खूप जास्त बरं वाटतं. थँक्यू भैया. ठीक आहे चलो मी थोडी मदत करतो की थोडी मदत करतो की आगे. चला मी सायकल लोड करतो आतमध्ये आणि थोडी घेऊन जातो. नाही तर त्याशिवाय पर्यायच नाही मला कसंच. तर भावांनो बहिणीनं त्या गाडीनं फक्त आणि फक्त 2 किलोमीटर फक्त आणून सोडलं त्या गाडीनं मला. वाटलं ती गाडी भरपेटात निघाली या पण ती 2 किलोमीटर फक्त आली पुढं ती सोडलं. दुसरी गाडी बघायला लागेल मला कुठली तरी आता. लय मुश्किल खरंच. मला तर काहीच कर्म नाही कारण की असं झालंय की मी घरनं इकडं आलो आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे तर मला काहीच कर्म नाही. सायकल केली या सायकलचा पण गिअरबॉक्स तुटलेला या. काय म्हणते 7:30 म्हणते ना 7:30 ती मिस आहे. महादेवाला हाका मारतोय. महादेव काय कुठनं रूप दाखवायला तयार नाही. आता गाडीमध्ये सायकल टाकून मला सिलिगुडीपर्यंत जायला लागेल. त्याशिवाय सायकलचं सामान मिळत नाही मला कारण की सिलिगुडीचं एक लय मोठं ठिकाण आहे. आणि ही भाव आहे मला थोडी मदत करते. ती डिक्कीचं तुटलं आहे लॉक तर ती तिथं लॉक बसवून टाकायचं या ह्यानं बांधून टाकतो त्या तारानं म्हणजे फिट होऊन जाईल ती. आयो कायच समजा नाही इथं. चला हे असं बसवून टाकतो याला तिथं. टायर निघलं टायर. लय टेन्शन आलंय भयंकर. डोकं दुखतंय माझं अक्षरशः. गाडी पण नाही सायकल लोड करून न्यायला मला इतक्या लांबपर्यंत. गाडीच लागणार गवत तरी आता कसं नाही कसं करून तरी मला इथनं जायला लागेल. सायकल मला लय धोका द्यायला लागली आजकाल. चला गाडी बघून गाडी टाकायला लागणार सायकल अजून मला. गाडी रुकी है पीछे. गाड़ी आगे माहित नाही समजे काय मुळे थांबले तिथे. मी गाडी बघतोय. कहाँ से हो भाई? इधर ही रामपुर. कहाँ घूम रहे हो? इधर आया हाँ साइकिल का मेरे गियर बॉक्स का बेरिंग फूट गया ना तो मैं गाड़ी देख रहा हूँ. कोई गाड़ी मिलती तो यहाँ से गाड़ी में साइकिल डाल के ले जाना है. ये जो है ना ये तर भावनो वाचला मी थांबलो होतो एका रस्त्याकडला आणि एवढी समजी भाऊ लोक थांबले ती. भाई कहाँ से हो आप लोग? रामपुर से. अच्छा अभी ये कौन सा डिस्ट्रिक्ट है ये? नोलबारी डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये असला मी आता. आणि तर मी गाडीची असला शोधामध्ये आहे खूप मोठ्या.
गाड़ी जैसी येईल ना तशी मी साइकिल गाड़ीत लोड करून इथं निघून जाईल. कैसा लगा भाई मुझसे मिलके? अच्छा लगा. आसाम के लोग बहुत अच्छे हैं सही में. मस्त माणूस दिकली. फक्त गाड्या थांबवत नाहीत लवकर, हीच प्रॉब्लेम आहे मोठा. मला गाडी बघू द्यावी लवकर. तर एक कंटेनर आलाय पाहिजे मग बघू थांबतो नाही तू. कंटेनर नाही थांबत तरी पण नाही थांबली. हो स्वतःच्यावर आलाय, त्याला हात भरून पळायला. हे भी नाही लगता है, ये पास ही में जा रहा है, जवळ निघालाय त्यामुळं. ऊपर ऊपर लग जाएगा. इसको ऐसा टेढ़ा करता हूँ. हाँ ठीक है. हाँ ठीक है. चलिए अभी ठीक है. फाइनली मैं गाड़ी टाकली साइकिल. ये बघा मामाने सायकल लय पटापट नीट केली आहे. नुसत्या गोळ्या भरल्या त्यातमध्ये. मला वाटलं पूर्ण गिअरबॉक्स चेंज करताय काय, पण त्यांना गिअरबॉक्स नाही चेंज केला, नुसत्या गोळ्या बदलल्या आतल्या. तर ह्याला म्हणते परफेक्ट, एकदम परफेक्ट मिस्त्री ह्यांना म्हणते. ते काम केलं आहे आता, समजा झालं आहे काम. आणि आजोबा माझ्याकडे असं बघते टकलावून की मला काही समजत नाही. इकडे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला सगळी हजारो एकरमध्ये ना नुसतं तुम्हाला भाताची शेती दिसेल. नुसती भाताची शेती बघा, पाणी जायला चालू आहे. बघा कशी केली. आसाम हीच फेमस आहे सगळ्यात जास्त, फक्त आणि फक्त चहाची शेती. घरनं जाऊन आलो ना, तर त्यामुळे बदलाव काय काय झालं सांगा तुम्हाला. माझ्या अंगामध्ये दोन, एक नंबरला तर माझी डेअरी वाढली आणि 2 नंबरला माझं पाय दुखतं या. आणि डेअरी जास्त वाढली आणि आता माझं पोट दुखतं या. तर हे माझ्यासाठी एक बेनिफिटची गोष्ट आहे. हां फिटिंग का बेनिफिट, ही बेनिफिट आहे. हां हे बेनिफिट आहे. आयो नुसता ताप ताप ताप, जीवाला ताप. चला कोई बात नहीं, वहाँ पे लगा लूँगा मस्त में. ठीक है तो सर भावनो कोई दिक्कत नहीं हमको. ठीक है ठीक. हाँ तो भैया ने रुकने के लिए जगह दी थी मस्त में मुझे. आज ही थांबूया मस्त मध्ये. भैया गाँव का नाम क्या है? हाँ खुंगे खुंगरा खुंगरा. आज मी खुंगरामध्ये भावांनो थांबलेलो इथं. आणि मला थांबायला मस्त चांगली जागा मिळाली. तर चला मी टेंट लावतो जाऊन आधी. बघा मी आज कसा टेंट लावतो होती. माझ्या डोळं तुम्हाला लाल दिसत असेल भावांनो. मी खूप जास्त असं टेन्शनमध्ये, पण तरी पण मी हसणार तुम्हाला दाखवतो. ह्याच्या पाठीमागं कारण पण आहे भावांनो, बरेच कारण असतात या. समजी कारण पण सांगितलं जात नाही. जर कमेंट करून म्हणला का ना भाऊ कारण सांगायचं, कारण पण सांगतो. कमेंट तरी करा आधी. पहिल्यांदा तर ह्यातनं सायकल घेऊन चला, नंतर ना मग इकडल्या साईडला आणा. आपलं जाय ह्या साईड लावायची इथं आतमध्ये. बापरे घाण पाणी. हां आता हेच जायचं आपलं ह्यात आतून तिकडं. ओके फायनल सायकल यातून त्यातून आणली आहे. आता मी इथं आपला तंबू लावून टाकतो. चला तिकडे पाठीमागं थोडा टेंट लावा तिकडे साईडला. इथं काय नाही, साईडला गटार आहे, तिथं वास येईल. तर थोडा तिकडे पडला साईडला जातो. चला कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्माने प्रणत कलेक्षनाशाय गोविंदाय नमो नमः. हे जे मंत्र आहे ना
हे मंत्र आताच मी बाबा प्रेमानंदचा अर्धा तास झाला मी पाठ करतोय, कारण मी लय जास्त परेशान आहे, लय जास्त परेशान आहे मी. म्हटलं तुम्हाला सर्वांना सांगावा. विषय असा आहे ना की मला एक सांगून द्या, मी इकडं वर केदारनाथकडे गेलं पाहिजे का इकडे खाली केरळ, तमिळनाडू, ओडिसा, आंध्र प्रदेश, नंतरनं खाली कर्नाटक, गोवा आणि करून मग नंतरनं आपलं कोल्हापूर, सांगली, सातारा, मग मुंबई आणि मुंबईवरनं मग नंतरनं घरी यावं का केदारनाथ करून मग नंतरनं घरी यावं, मला काही समजा नाही. केदारनाथ उघडायला अजून महिनाभर टाईम आहे, पण मला समजा नाही काय करावं आणि काय नाही ते. त्यामुळे मी आज दुपारनं इतकं टेन्शनमध्ये, असं वाटतं डिप्रेशनमध्ये गेलो आहे, काही समजा नाही. हर हर महादेव. तर असा काहीतरी आज दिवसभराचा माझा आजचा दिवस गेला. नक्कीच आशा करतो तुम्हाला सर्वांना आवडला असेल. काय आवडणार आहे ह्यातमध्ये, बघण्याजोग आहेच काय मला सांगून द्या. माझी आपदा आहे, नुसती आपदा आहे, नुसती माझी आपदा आहे ती मी तुम्हाला दाखवतो या, आणि तुम्हाला ती बघायला भारी वाटतं या. माझं पाय दुखते आता या, मला थंड ताप वाजून आली खूप जास्त. हर हर महादेव. तर असा आजचा काहीतरी दिवस होता. उम्मीद करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. करून भेटलो तुम्हा सर्वांना पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.